गाण्याचं गाव स्वसल्या बिगार दगडाचा बी देव होत नाही. माझं बी आयुष्य असंच झाले, सुखाचं कमी पण दुःखाचंच गाव जास्त बसायला लागले. या कामात यश दे रे पांडुरंगा. किती वेळ लावला कृष्णा, केव्हापासून वाट बघतेय मी. आणि कुणी बघितलं तर घरात काय रामायण होईल माहितीये ना. अगं एवढी कशाला घाबरतीयस, कोण नाही येते इकडं. आणि ऐक, मी काय चोरी करतोय का? हा, आपल्याच माणसांना भेटायला आलोय ना. ह्यो घ्या. घोटभर चहा पोटात टाकला. अरे चहा पाहिजे ते का मुंगे पाहिजे ती? साखरेला झालत्या ना मुंग्या. साखरला मुंग्या नाही, माझ्या नशिबाला कीड पडली. चिमूट भरत साखर होती, त्याला मी काय करू? तो काय नको करू, मॅच समज करू. तू म्या चुकतं घेतलंय ना सगळं. दारूचं पोर आलं होतं ना, त्यांचा वरुटण पाटा शेवटायचा होय. तूच ओरुटा घेऊन माझ्या डोक्यात घाल. तुला तर घराचा कसलाच भार नाही. आजच्याला वंदा का जाणार आहे ना, त्यांच्या जात्याला धार लावाया. दिस तिकडेच वल्डन. त्या वंदिक नंतर जा. आधी शाळेत मास्तरांनी बोलवलंय, साहेब येणारे वाटतंय. साफसफाईचं काम होतं. जाता आता शाळेत डोकी येऊ आणि तशीच पुढं जा. जरा चांगलं काम हाताला आलं का आलीच मध्ये शिवता शिवत. फक्त गोड बोलूनच तर नाही होणार ना रे सगळं. आणि तसं पण खालाईचं बोलणं सुरू होतं माझ्या लग्नाबद्दल. तुला तर घरची परिस्थिती माहिती आहे ना. माझी आई एकटीच राबती रे, तिला माझ्याकडून लय अपेक्षा आहे. अगं समजतंय मला. आता परिस्थितीबद्दल मला काय सांगायचंय, फक्त गॅरेज टाकू दे तालुक्याला, लगेच लगीन करू आपण. माझं एका माणसाशी बोलणं चालू आहे तालुक्याला, गॅरेज टाकू दे फक्त. काय सारखं गॅरेज टाकतो म्हणतोय. अरे माझं लग्न सुद्धा होऊन जाईल तरी तुझं गॅरेज टाकणं होणार नाही. अगं गॅरेज टाकणं म्हणजे एवढं बी सोपं नाही. त्यासाठी तालुक्याला जागा बघावं लागते, तिथं दुकान उभा करावं लागत आहे. आता तुला बी माझी समती परिस्थिती माहिती आहे ना. काम करून थोडे कसे बसे पैसे जमवलेले, त्याच्यात अख्खा तो एक संसाराचे तेच उभा करायचा आहे. फक्त तो संसार आपला संसार सुरू व्हावा म्हणून उभा करायचा आहे. थोडे दिवस जातील,
पण होईल की समजा व्यवस्थित. फक्त थोडासा येळ दे मला. हे बघ, मला समज माहिती आहे, समज समजतं पण एक लक्षात ठेव, वेळ कोणासाठी थांबत नसते. राधा, तू थांबशील ना माझ्यासाठी? ताई, उसक पाणी द्या ना प्यायला. आणि माई एक भाकर बी टाका. करते आणि चांगला पाटा उपट हा. होय हा चांगले दम घाल पा. होय. आईचा फोन. हॅलो, काय गाय, काय म्हणते? ढगफुटी झाली वय? कोणची? मागची भीत वय? पडली? आयो, तू आजच्या दिसते तर आत्या का थांब, नाही तर लगू लगू इकडे येते काय? हा, पुढं आत्या का? काळजी घे तुझी. हा, तू इकडे ये, नाही तर मग मी ह्यांना म्हणते आणि येते तिकडं. हा, माझ्याकडे वेळच तर नाहीये ना कृष्णा. नुसते चक्रा मारून आणि हवेत स्वप्न बघून आहे ना काहीच होणार नाही. जोपर्यंत तू स्वतःच्या पायावर उभं राहत नाही ना, तोपर्यंत आपल्या या चोरून भेटण्याला काहीच अर्थ नसणार आहे. आणि जर तुला खरंच मला गमवायची भीती असेल ना, तर तुला काहीतरी करून दाखवाच लागणार आहे. अगं पण अगं ऐकून तरी घे ना. येते मी, तसं पण लेक्चरची वेळ झालीच असेल. गणू, आज सोड त्या जनावर. जी मालक. सोड. आज चल घेऊन आपल्या घराकडे. चल चल चल, होय पुढे. मालक, असं नका करू मालक, थोडी सवड द्या. अहो लेकरावानी जपलंय हो त्याला मी. वासरू आहे तिच्या खाली, दूध नाही भेटलं तर मरून जाईल हो ते. थोडी मुदत वाढून द्या, तुमचे सगळे पैसे देऊन टाकेल मी. अरे 3 वर्षापासून तुझं हेच ऐकत आलोय मी. आज देतो, उद्या देतो. अरे व्याजाचा 1 रुपया दिला नाही तू आजपर्यंत. हा मालक, अरे मुद्दल तर लांब. अरे तू पैसे दिले नाही तर मी का माती खायची काय गणू? हा मालक, हो मालक, यंदा पीक आलं नाही हो. आणि पोरीचं लग्न बी काढलंय, थोडी लाज राखा. अहो दुखते काय? लय शहाणपणा शिकू नको मला. मला माहिती आहे तुझ्याकडे समजा पैसा आहे, पण तू मुद्दा म्हणून देत नाही. नाही, थोडी राग राखा, थोडी लाज राखा माझी. अहो दुखतंय रे ते. ते नाही पेलं ना तर मरून जाईन हो, तडफडून मरून जाईन ते वासरू. मला काय बी ऐकायचं नाही. चल रे गणू, चल. घे घे घे, चल. होय माझ्या, चल लवकर. हो मालक. जा बाबा, मालक, नको डोकं खावा आमचं. मालक नका नाही हो त्या चित्रपाला. अरे ते वासरू. चल. होय व. वर लागलं गिराईक काय म्हणलं मूर्तीला? ते म्हणतंय मूर्ती घडवली अहो बघतो ना, आवडलं तरच पैक देतोय. तुमच्या नजरानं चांगला दगड निवडलाय, मूर्ती बी चांगलीच घडल. कायची एवढं टिचरं मारतोय
तरी तो आकार घ्याय ना. आबा गेल्यापासून या घरात एकदा बी मूर्ती घडली नाही. अव सगळी कामं काय टपक्याने होत्यात का? थोडा येळ घ्या, समजा नीट होईल. अजून कवर येळ घेऊ. खिशात पैक नाही, घरात खायला दाना नाही. फाशी घ्यायची येळ आली फार. आईचा पण होता. कालच्या वादळात माहेरचं घर निम्यापेक्षा जास्त पडलंय. आईच कशी बशी बाहेर पडली तिथून. तिला राहायला घर नाही राहिलं नीट. आता मी काय करू? तुला तर सगळी परिस्थिती माहिती आहे ना. घरात खायला दाना नाही, खिशात पैसे नाही, आणि वरतून हे वजन. मी आवाज नाही म्हणत, पण आईला थोडी मदत करावं लागेल. तिला थोडं पैसे लागतील. आपल्याला काहीतरी करावं लागेल. आता कुठून आणू पैक? पैसे काय झाडाला लागले वय? जेव्हा ही मूर्ती घडन तेव्हा माझ्या हातात पैसे येईन. आणि हे दगड का आकार घेईन सांगता येत नाही. मायंदाळ येळ लागेल त्याला. येळ कुणासाठी थांबत नाही. माझ्या आईवर आभाळ कोसळले आणि तुम्हाला तुमच्या कामाचं पडले. माझ्या होणाऱ्या बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्स. तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. सोन्याची चेन, कष्टाच्या पैशाची. बघ की. भारी रे. जपून ठेव. चल येतो, कोणी पाहायचं. सर, कॉलेजला शिकायला जातेस का उन्हाळक्या करायला? अगं तिथे रोज तुझी आई एवढी कष्ट करते, राबराब राबते, आणि इथे तू अशी. अहो सर, तुम्ही जसा विचार करताय ना तसं काहीच नाही आहे. आज माझा वाढदिवस होता ना, तर गिफ्ट द्यायला आला होता तो मला. अगं पोरी, बाप नाही ग तुला? तुझी आई तिथे रोज एवढी राबराब राबते. एखाद्याने आपली परिस्थिती बघून तरी वागावं. सर, याच्यानंतर नाही बोलणार मी कोणत्याच पोराशी. तुम्ही फक्त माझ्या आईला नका सांगू. सर, येते मी. चित्त्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही. ए कृष्णा, अरे गुम्या पहिला का मान खाली करून कुठं निघाला? नाही काय लिंबादाशा, समजत नशिबाचा खेळ बघ. माणसाच्या खिशात पैसा नसला ना, माणसाला स्वप्न बघायचं बी अधिकार नसतो. अरे गरिबीचं का आता मला सांगतोय वैर? तुला ठाऊक नाही का माझ्या घरची परिस्थिती? पण तुझं कवळं मन कोणत्या जबाबदारीच्या वजाखाली दबले रे? राधावर माझा लय जीव आहे, लय प्रेम करतो मी तिच्यावर. पण त्या मास्तरने भर रस्त्यात तिला झापलं. हार ती तेव्हापासून म्हणायला लागली की ज्या दिवशी तू स्वतःच्या पायावर उभा राहशील ना, तेव्हाच मला भेट आहे. काय करावं आता माणसानं? अरे प्रेमाचं भूत कावळ्या वयातच असतं कृष्णा. हे समजा 2 दिवसासाठीच असते. एकदा का संसाराचा गाडा वाढायला लागलं का सगळे डोक्यातली हवा निघून जाते बघ. हार तुला तसं वाटतं लिंबादाशा? मुळात आहे ना, तुला प्रेमासाठी संघर्षच करायची गरज नाही ना पडली. तुला आयतं ताट हातात मिळालं, त्यामुळे तुला प्रेमासाठी काय संघर्ष करावा लागतो
आणि काय धडपड करावं लागते हे तुला तरी काय माहिती. आई तर ताट. अरे दगडा संघ आणि गरिबी संघ एकाच 2 हात करतोय मी. अरे घरात जर काही खायला नसेल ना तर बायको संघ प्रेमाची गोडी बी गाता येत नाही बघ. आणि जबाबदाऱ्या माणसाला आतून पोखरून टाकतात बघ. तिथं प्रेम नाही, फक्त तडजोड उरती. अरे माझ्या बायकोच्या डोळ्यात मला प्रेम नाही, फक्त चिंता दिसते बघ. अरे लिंबादाशा, तू तुझ्या बायकोला कधी चिंतेच्या पलीकडे पाहिलंच नाही ना. आज मी जर कष्ट करून स्वतःच्या पायावर उभा राहिलो तरच राधाला आयुष्यभर जपून ठेवीन ना. आणि तुला एक सांगतो, मी काय गरिबीला घाबरत नाही. कष्ट करून स्वतःच्या पायावर उभा राहून ना मी तिला मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल आणि मिळविलच. आणि लिंबादाशा, ज्या माणसासाठी आपण कष्ट करतो ना त्या माणसाला कधीच वाऱ्यावर सोडायचं नसतं. आणि त्या माणसाला आपलं ओझं म्हणून कधीच समजून घ्यायचं नसतंय बघ, कारण ते ओझं नाहीच ना र आपलं. आणि लिंबादाशा, आणि तुम्ही परिस्थितीशी तडजोड केली असेल, पण राधावर मी प्रेम केलंय. तू म्हणतोय तो खरंय, पण ज्याच्यासाठी आपण संघर्ष करतो ना त्याला आपण काळजात जपून ठेवतो बघ. हे एवढं रातचं कशाला बोलवलं? नाही आई घरातच आहे. तिने जर आपल्याला बघितलं ना ती स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. अगं राधा, मला तो अशिवाय नाही करमत. त्या मास्तरांना सांगितलं ना तू आहे ना, म्हणून तुझं कॉलेज बंद झालं ना. हो, आता घराबाहेर निघायला पण जमत नाही मला. तुला आधीच सांगितलं होतं मी, जवळ आपण आपल्या पायावर नाही उभं राहत ना तवर आपल्या प्रेमाला काहीच अर्थ नाही उरत. आईची आणि घराची जबाबदारी आता माझ्यावर आहे. आणि मी त्याला असं वाऱ्यावर नाही सोडू शकत र. अगं माहिती आहे का समजा राधा, मला त्या मास्तर लय बोलला ना तुला रस्त्यात, ते माझ्या विजेवरच लागलं बघ. लिंबादाशाकडून एक गोष्ट शिकलो मी, ज्या गोष्टीसाठी आपण संघर्षच नाही करत अगं ती गोष्ट नाहीच मिळत आपल्याला. म्हणून ठरवलंय आता मी, आता काय बी जरी झालं ना तालुक्यात माझं गॅरेज उभा राहणार. आणि ज्या दिवशी तुझी जबाबदारी घेण्याच्या लायकीचा बनल ना आता त्या दिवशी आपली भेट होईल. मला लय विश्वास आहे कृष्णा तुझ्यावर. तू तुझ्या स्वप्नांचा रस्ता नक्की शोधून काढशील आणि त्या रस्त्यावर मी एकटी उभा आहे. पण त्या रस्त्यावर मला एकटं सोडून तू स्वतः पुढे नको निघून जाऊ. ताई, तू कॉलेजला का जात नाहीस ग? आई त्या दिवशी तुला का ओरडली?